अंबाझरी पुलिस थाना अंतर्गत एक बनावट दस्तावेज के फर्जी कारोबार वाला मामला उजागर हुआ है, जहां लिप्त आरोपियों द्वारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विश्वविद्यालय में फर्जी दस्तावेज लाए गए थे। दरअसल कल दोपहर 3 बजे के करीब रमन कुमार सीतारामलू बंगारू, आयु 40 वर्ष, गुंटूर वन टाउन, आंध्र प्रदेश निवासी, अपने साथी रतन बाबू आनंदराव मेकातोटी के साथ कांचरला रोशन की बैचलर ऑफ इंजीनियरिंग की डिग्री सत्यापित करने परीक्षा मंडल आए थे। लेकिन जब परीक्षा भवन में यह दस्तावेज वेरीफाइड किए गए तो पता चला कि उन्होंने लाए हुए सभी दस्तावेज नकली और बनावटी है, जिसके संज्ञान पर इस बात की सूचना पुलिस को दी गई, जिसके तुरंत बाद अंबाझरी पुलिस के डिग्री पथक द्वारा मौजूद आरोपी रतन बाबू आनंदराव मेकातोटी को गिरफ्तार कर लिया गया। तो वही रमन कुमार सीतारामलू बंगारू मौके से पानी पीने के बहाने फरार हो गए, जहां पूछताछ में पता चला कि कांचरला रोशन इन्हीं फर्जी दस्तावेज के बूते पर विदेश में नौकरी पर है। बहरहाल मामले में गहनता से जांच कर फरार आरोपी की तलाश की जा रही है। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये काल दिनांक 8/8/2024 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास दोन अनोळखी इसम त्यांच्याकडे काही डिग्रीचे कागदपत्र आणि काही मार्कलिस्ट घेऊन विद्यापीठाचे जे परीक्षा मंडळ आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ते तपासणी करता, व्हेरिफिकेशन करता डॉक्युमेंट सादर केले। त्यांची तपासणी जे होते त्यांनी जे तपासलं असता त्यांना असं लक्षात आलं की सदरचे सर्टिफिकेट हे बोगस असल्याचे त्यांना त्या सुकृत दर्शनी दिसून आले। त्यामुळे त्यांनी ते परीक्षा मंडळाचे जे अधिकारी होते त्यांच्या समक्ष ते घेऊन गेले। त्यांनी त्यांना व्हेरीफाय केलं आणि त्यांना त्यांच्या विद्यापीठाच्या डॉक्युमेंट्सशी कंपेअर करून चेक केलं असता सदरची डिग्री ही बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्युटर सायन्सची 2016 सालाची डिग्री होती आणि त्याच्यासोबतच इतर काही मार्कलिस्ट होते। ते सदरचे संपूर्ण कागदपत्र हे विद्यापीठाचा लोगो वापरून बनावट सिग्नेचर मारून डिजिटल सिग्नेचर वापरून बनावट रित्या तयार करून त्याचा वापरासाठी कुठेतरी केला असावा अशी माहिती मिळाली आणि त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली। आमचे डीबी पथक आम्ही तात्काळ रवाना केले आणि त्यातील एक व्यक्ती होता जो पाणी पिण्यासाठी जातो असं सांगून विद्यापीठाची दिशाभूल करून तिथून पळून गेला। पण एक व्यक्ती विद्यापीठाच्या सिक्युरिटी गार्डने त्याला ताब्यात घेतलं। पोलिसांनी त्याला तात्काळ पोलीस स्टेशनला आणलं। आम्ही चौकशी केली असता आणि विद्यापीठाचे जे परीक्षा मंडळाचे प्रमुख आहेत त्यांची आम्ही तक्रार घेऊन पोलीस स्टेशन अंबाझरी येथे अपराध नंबर 497 2024 कलम 318(4), कलम 336(2), कलम 338, 336(3), 340(2), 339 व कलम 35 भारतीय न्याय संहिता अंतर्गत आम्ही अपराध रजिस्टर केलेला आहे। आणि यामध्ये एक आरोपी रमन कुमार सीतारामलू बंगारू वय 40 वर्ष, राहणार पुत्रुवारी, तोटा मार्ग, 5वी लाईन, गुंटूर वन टाउन, आंध्र प्रदेश राज्य असं हे आरोपीचं नाव आहे। आणि ज्याच्यातला जो मुख्य आरोपी आहे जो पळून गेले त्याचं नाव आहे रतन बाबू आनंदराव मेकातोटी वय 40 वर्षे, राहणार नल्लापाडू, गुंटूर, आंध्र प्रदेश। आणि ज्या मुलीच्या नावाने ही डिग्री बनवलेली आहे ते मुलीचे नाव आहे कांचरला रोशन, सन ऑफ कांचरला कोटेश्वर राव, आंध्र प्रदेश, हैदराबाद असं या मुलीचं नाव आहे। आणि सुकृत दर्शनी अशी प्राथमिक माहिती मिळाली की सदरची मुलगी कदाचित परदेशामध्ये एका ठिकाणी कॉम्प्युटर सायन्सच्या या बनावट डिग्रीच्या आधारे नोकरी करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। त्यामुळेच संबंधित कंपनीने हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी इकडे पाठवले होते युनिव्हर्सिटीकडे आणि त्या दरम्यान अशा प्रकारे युनिव्हर्सिटीच्या नावाने बोगस डिग्री प्रमाणपत्र प्राप्त करून वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी मिळवून आणि त्याद्वारे शासनाची आणि विद्यापीठाची फसवणूक केल्या कारणाने स्वतःचा अपराध आम्ही रजिस्टर केलेला आहे। यामध्ये तपासामधून कदाचित मोठं रॅकेट असण्याची दाट शक्यता वाटत आहे। आम्ही त्या दृष्टीने आमची टीम अत्यंत सखोलपणे तपास करून यातील जे मुख्य आरोपी आहेत त्यांना आम्ही तातडीने लवकरात लवकर अटक करून पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवत आहोत। यातील जो एक आरोपी अटक केला याच्याकडे आम्हाला एक 2016 सालचं एक लोकल प्रेसचं एक कार्ड मिळालेलं आहे, आय कार्ड। त्याच्यानुसार हा लोकल प्रेसमध्ये काम करत असल्याची पत्रकार स्वतःला म्हणून घेण्याची त्याच्याकडून आम्हाला माहिती मिळाली आहे। त्याच्या व्हॅलिडिटी चेक केली असता 2020 साली त्याची व्हॅलिडिटी त्या कार्डची संपलेली आहे। त्याच्यानंतर अद्ययावत त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं प्रेसचं नाही आहे। नंतर तो यूट्यूबच्या चॅनलचा एका पत्रकारितेचा काम करतो असं सांगितलं, परंतु त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं तसं कागदपत्र आम्हाला अधिकृत मिळालेलं नाही। यावरून असं दिसून येते की हे त्या रॅकेटचा मधलाच कोणतरी मेंबर असावेत जेणेकरून अशा बनावट डिग्री तयार करून वेगवेगळ्या लोकांना त्या पुरवून त्या आधारे त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असावेत असं आम्हाला प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे।
याबद्दल जो मुख्य आरोपी आहे, यातील जो अटक आरोपी, याच्याकडून तशा प्रकारची माहिती आम्हाला अजून मिळाली नाही. परंतु आता आम्ही मान्य न्यायालयासमक्ष हजर करून PCR दरम्यान, पोलीस कस्टडी दरम्यान त्याच्याकडे अधिक चौकशी करून अजून किती लोकांना अशा प्रकारच्या डिग्र्या पुरवल्यात का, त्यामागे कोण कोण याच्यामध्ये सामील आहोत, त्यांचं कोणतं रॅकेट सामील आहे, याचा तपास करून आम्ही लवकरच त्याची माहिती आपल्याला देऊ.